समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर आत्मदहनाचा प्रशासनाला इशारा देऊन 8 दिवस उलटलेत। त्यानंतर धरणे आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे। आजपर्यंत आम्ही शेतकरीच बसलो होतो। आता बळीराजाबरोबर सर्जाराजाही सहभागी झालेत। उद्यापासून माय मावल्याही लेकरा बाळांसह इथे येऊन बसणार आहेत। परंतु आतापर्यंत काही अपवाद वगळता कुठल्याही राजकीय नेत्याला या ठिकाणी यावंसं वाटलेलं नाही। आमच्या समस्या जाणून घेण्याचा कोणाला मनात आलं नाही। प्रशासन तर कुंभकर्णी झोपेत आहे। एकीकडं शिवछत्रपतीचं नाव घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक व्हा असे फडणवीस, शिंदेसाहेब आणि अजितदादा नेहमी सांगत असतात, आणि इकडे शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावण्याचा उद्योग त्यांनी चालवलाय। कालच आम्ही सांगितलं होतं की जे शांत दिसतंय ते शांततेवर जाऊ नका, याच्या मागचं वादळ फार मोठं भयानक स्वरूपाचं असणार आहे। यात शासन प्रशासनाला पालापाचोळ्यासारखं शासन प्रशासन उडून जाईल। परंतु त्यांना या धमक्या वाटतात, एक प्रेशर टॅक्टिस वाटतंय। त्यामुळं उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। आम्हाला सामान्य जनतेला प्रशासनाला वेठीस धरायचं नाही, नाहीतर हा महामार्ग 4 दिवस चालणार नाही। या पद्धतीचं आम्ही आंदोलन करू शकतो महामार्गावर। तर मग प्रशासनाला आमची विनंती आहे, राजकीय नेत्यांना आमची विनंती आहे की आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका। काल जसं बोललो होतो, पायातलं हातात घ्यायला भाग पाडू नका। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय की आताच मला कळालं की जे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या ज्यांनी लचके तोडलेत, ज्यांनी तुकडे पाडलेत, ज्यांनी कामं घेतलेत, त्यांची पिलावळ आमच्या शेतांमध्ये येऊन कुठं खंबे मोजते, कुठं खंबे गाडते, कुठं पीक भुईसपाट करते। हे थांबवायला लावा। उगाचच आमचे संतप्त झालेले शेतकरी बांधव एखादा चोर म्हणून बदलतील, मग अनुचित प्रकार घडेल। त्यामुळे प्रशासनाने हे थांबवलं पाहिजे। जोपर्यंत आमची संमती होत नाही, सगळ्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत हे काम थांबवा अशी विनंती करतो। आणि परत एकदा सर्वांना सांगतो, परत एकदा इशारा देतो, आवाहन करतो की एकदा या प्रश्नाचं काय ते सोक्षमोक्ष लावा। वेळ थोडी राहिलेली आहे, नंतर येऊनही फायदा होणार नाही। तर त्यामुळे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती आहे